उपमुख्यमंत्री अजित पवार आता मंत्रालयामध्ये पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आजच मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत अशी सुद्धा माहिती सध्या समोर येते। आपण पाहतोय आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितलेला आहे। काल रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि अजितदादा यांच्यामध्ये बैठक झाली। बरेच नेते सुद्धा होते। स्वतः मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंची बातचीत केलेली आहे, त्यांच्याशी बोललेले आहेत आणि त्यानंतर फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे आणि आजच राजीनामा द्या असे आदेश सुद्धा फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिलेले आहेत। आणि त्यामुळे आता आपण पाहतोय मुंडेंना राजीनाम्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय घडामोडींना बराच वेग आलेला आहे। सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती। सुरेश धस असू देत, करुणा मुंडे त्यांची विभक्त पत्नी असू देत, दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी असू देत, समस्त महाराष्ट्र देशमुखांचे कुटुंबीय सातत्याने मागणी होत होती की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। मात्र या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी वेळ झालेला आहे, 2 महिने लागलेत, मात्र राजकीय घडामोडींना बराच वेग आलाय। आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात सगळ्यात मोठी बातमी, मंत्री धनंजय मुंडे आता फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितल्यानंतर राजीनाम्यासाठी फडणवीस अगोदरच आग्रही होते, आधीपासूनच आग्रही होते असं कळतंय। मात्र राजीनामा देण्यासाठी मंत्री धनंजय मुंडेंनी या अगोदर नकार दिल्याची माहिती आता समोर आली आहे। फडणवीसांनी वारंवार धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी मुंबईमधून सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत आणि बीडमधून उदय नागरगोजे सुद्धा जोडले गेलेले आहेत। सगळ्यात पहिले जाते सुशांत, तुमच्याकडे येते। सुशांत, सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंडेंचा राजीनामा जी सातत्याने मागणी होत होती ती आता अखेर फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत की आजच्या आजच राजीनामा द्या। काय नेमकं घडतंय आता राजकीय वर्तुळात? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर जेव्हा धनंजय मुंडेंवर सातत्याने आरोप होत होते, सरकारची खरं तर या काळात संपूर्ण बदनामी होत होती। कारण आपण जर बघितलं असेल तर संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूरतेने हत्या करण्यात आली, त्यानंतर त्याचे पडसाद जे आहे ते सर्व स्तरातून उमटत होते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी असतील, भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खरं तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एक भाषण केलं होतं आणि या भाषणात त्यांनी सांगितलं होतं किती क्रूरता असते एखाद्याचं हत्या करण्यामागे, कशा पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली, त्याने पूर्ण इतिहास जो आहे तो सांगितला होता। आणि त्यानंतरच कुठेतरी या संपूर्ण घटनेचे संताप जो आहे तो व्यक्त केला जात होता। तेव्हापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यावर ठाम होते। त्यांनी तसं धनंजय मुंडे यांना देखील सांगितलं होतं। कारण ज्या पद्धतीने आरोप होत होते, सातत्याने आरोप होत होते, सातत्याने काही ना काही गोष्टी समोर होत्या, त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते। मात्र धनंजय मुंडे त्यावेळी मात्र तयार नव्हते राजीनामा देण्यास। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना देखील सांगितलं होतं की सर्वस्वी निर्णय जो आहे तो अजित पवार घेतील। जर आपण बघितलं असेल तर काल अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी जवळपास 1.5 तास मॅरेथॉन बैठक झाली आणि या बैठकीला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते, प्रफुल्ल पटेल होते आणि स्वतः धनंजय मुंडे होते। अर्थातच ज्या पद्धतीने आरोप होत होते, ज्या पद्धतीने काही गोष्टी समोर येत होत्या आणि वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी त्याच्यात असल्याचं सिद्ध होत होतं, त्यामुळे अर्थातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो लवकरच घेतला जाईल अशी सुरुवातीला आपण बातमी दिली होती। कधीपर्यंत याकडे सगळं लक्ष असेल, ताजे अपडेट घेत राहू। सुशांत, थोडंसं थांबवते, आपण जाऊयात बीडमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात उदय यांच्याकडून। उदय, आपण पाहतोय नुकतीच महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी फडणवीस सातत्याने करत होते असा सुद्धा मोठा खुलासा आता समोर आलाय। त्या पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबियांची सध्या काही प्रतिक्रिया आलेली आहे का आणि सध्या बीडचं एकूणच वातावरण कसं आहे? नक्कीच, रात्री जेव्हा या सगळ्या प्रकरणाच्या दोषारोपपत्रामधील छायाचित्र व्हायरल झाल्यापासून बीड जिल्ह्यात संतापाची लाट होती आणि आता याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समोर आलंय।
आपण पाहिलं या प्रकरणात सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर असतील, बजरंग सोनवणे असतील, अंजली दमाने असतील यांनी केले होते. आणि आता या दरम्यान आता राजकीय घडामोडींना देखील वेग आलाय. कारण ही जी हत्या झाली त्या प्रकरणात जे आरोपी वाल्मिक कराड ते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती असल्याचं प्रारंभापासून समोर आलं होतं. आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आरोपींना कशा पद्धतीनं संरक्षण मिळू शकतं असं देखील आरोप करण्यात येत होता. आणि आता याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी फडणवीसांनी तसे आदेश दिले. तर दुसरीकडे हे जे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यात संतापाची भावना आहे. बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने बीड जिल्ह्यात जे 11 तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांच्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी आता बंदची पार्श्वभूमी आहे. माजलगावमध्ये देखील बंद आहे. याबरोबरच गेवराई, अंबाजोगाई या भागात देखील बंद पाळण्यात येत आहे. बंदचं जे आव्हान आहे ते रात्री उशिरा करण्यात आलं होतं, त्यामुळं अजून सगळीकडे पोहोचलं नव्हतं. आणि आता जसं सकाळी याबाबतची माहिती मिळते तसे बाजारपेठा देखील बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही ज्या शाळा भरल्या होत्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना देखील आता सोडून देण्यात आलं आहे. एकंदरीतच आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल देखील अलर्ट झाला असून संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता दोषारोप पत्र दाखल झालंय आणि या दोषारोप पत्रामध्ये जे छायाचित्र होते ते व्हायरल झाले आहेत. आणि या सगळ्या छायाचित्रामध्ये जी क्रूरता दिसत आहे त्या क्रूरतेमुळे एक संतापाची भावना निर्माण झाली आहे. देशमुख कुटुंब देखील या सगळ्या प्रकारामुळे व्यथित झालं. कारण संतोष देशमुख यांची हत्या क्रूरतेने झाल्याचं सुरुवातीपासून म्हटलं जात होतं, परंतु आता त्याचे पुरावेच प्रत्यक्ष समोर आले. त्यामुळे देशमुख कुटुंबाचं आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील उदय थोडंसं थांबवते. एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर होते. धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत. ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदेश दिले, धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत अशी माहिती आता समोर येते. आपण काही क्षणापूर्वी पाहिलं, बऱ्याच वेळापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत होते की राजीनामा द्या, मात्र धनंजय मुंडे राजीनामा देत नव्हते. मात्र आता जसे काल रात्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर धनंजय मुंडेंशी बातचीत केल्यानंतर आदेश दिले राजीनामा देण्याचे, आणि तो आजच देण्याचे, आणि त्यानुसार मंत्री धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देणार आहेत. आपण पाहतोय की सातत्यानं मागणी होत होती, सुरेश धस असू देत किंवा अंजली दमानी असू देत, त्यांचे कुटुंबीय असू देत. आणि या संदर्भात अधिकची माहिती वगैरे आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मुंबईमध्ये जाऊयात. सुशांत, जसंच फडणवीसांनी आदेश दिले, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, त्यानुसार थोड्याच वेळात मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत. राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करणार आहेत. श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर आपण आधीच सकाळी सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट त्यांना आदेश दिलेले आहेत, तुम्ही आजच राजीनामा द्या. त्यानुसार आता जी महत्वाची अपडेट येते त्यामध्ये धनंजय मुंडे जे आहे ते थोड्याच वेळात आपला राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे देतील. अजित पवार यांच्याशी खरं तर त्यांनी चर्चा केलेली आहे, जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून आणि एका वरिष्ठ नेत्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार धनंजय मुंडे यांचा राजीनामा आता थोड्याच वेळात होणार आहे. आपण सुरुवातीपासूनच म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुरुवातीपासूनच घेण्यास इच्छुक होते, मात्र धनंजय मुंडे यांचा त्याला नकार होता. मात्र आपण जर बघितलं असेल तर सातत्याने ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत विरोधकांकडून, आणि आपण पाहिलं असेल तर अनेक प्रकारचे त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी त्यामध्ये सापडलेला आहे, आणि त्याचवरून सरकारची बदनामी होत होती. काल जे फोटो आलेले आहेत त्यामुळे देखील सरकारची कुठेतरी बदनामी होत होती. आणि याचमुळे देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट आदेश दिले धनंजय मुंडे यांना की तुम्ही राजीनामा आता द्यायला हवा, कारण सरकारची नाहक बदनामी जी आहे ती होत होती. आणि त्याचमुळे आता धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात मोठी बातमी आहे ही, धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय, थोड्याच वेळात ते मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा देतील. अजित पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. अजित पवार यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे आता राजीनामा द्यायला हवा, कारण आपण बघितलं ज्या पद्धतीने आरोप होत आहेत त्यामुळे महायुतीची तर बदनामी होतेच, मात्र त्याचसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची देखील बदनामी होऊ लागलेली आहे. आणि त्याचमुळे आता धनंजय मुंडे थोड्याच वेळात राजीनामा देतील अशी आपल्याला माहिती मिळते. श्रद्धा, अगदीच. पण राजकीय वर्तुळामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटतात किंवा सामान्य नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, बराच वेळ लागलेला आहे, 2 महिने लागले पाठपुरावा करण्यासाठी, मात्र तरी सुद्धा देशमुख कुटुंबियांची समाधानी झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते लोक समाधान नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही. आणि सुशांत, आपण जर पाहिलं असेल तर धनंजय देशमुख यांनी हे सुद्धा म्हटलं की सरकार झोपलं होतं का, इतका वेळ लागलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही.
असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आपण जर सुशांत बघितलं तर बरीच ढकलाढकली सुद्धा झाली, कारण की आपण मधल्या काळामध्ये बघितलं अजित पवारांचं वक्तव्य की जर पुरावे सिद्ध होत नाही आहेत, ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत, अगदी कालपर्यंत अमोल मिटकरींचं असं वक्तव्य होतं की पुरावे मिळू देत त्यानंतर ही कारवाई होईल. आणि आज रातोरात जी खलबलं झालेली आहेत वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्र्यांची म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांची म्हणा, आणि त्यानंतर आज अखेर मुंडेंचा राजीनामा होतोय. अगदी बरोबर आहे श्रद्धा. जर आपण बघितलं असेल तर खऱ्या अर्थाने या प्रकरणाला सुरुवात कधी झाली तर हिवाळी अधिवेशनात सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं आणि ज्या पद्धतीने एक एक गोष्टी ते समोर उलगडत होते सभागृहात, त्यानंतर खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रकरणाची दाहकता जी आहे ती समोर आली. आणि त्यानंतर सातत्याने सुरेश धस स्वतः याविषयी पाठपुरावा करत होते. अंजली दमानी यांनी देखील काही पुरावे समोर आणले होते आणि वाल्मिक कराड या संपूर्ण प्रकरणात कसा मुख्य सूत्रधार आहे हे खऱ्या अर्थातच सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला. आणि आपण जर बघितलं असेल तर चार्जशीटमध्ये देखील तेच सिद्ध झाले. त्यानंतर सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. मात्र अजित पवार यांच्याशी एकदा आपण ऑफ द रेकॉर्ड बोललो होतो, त्यावेळी अजित पवार म्हणाले आरोप प्रत्येकावर होतात, मात्र जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत राजीनामा घेणं उचित नाही. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप होते, सातत्याने पुरावे येत होते, त्यांच्या निकटवर्ती असलेले वाल्मिक कराड कशा पद्धतीने यामध्ये आहे सामील, हे पुरावे समोर येत असूनही सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत. सुशांत यांना आपण जोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करूया. मात्र धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांकडे आजच काही वेळात आत्ता राजीनामा सुपूर्द करणार आहेत. आणि जसे आदेश दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर खलबतं झाली. भल्या रात्री आपण पाहिलं की प्रफुल्ल पटेल सुद्धा होते, उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे. धनंजय मुंडेला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं. आम्हाला गावकऱ्यांना कुटुंबाला त्या गोष्टीचं अजिबात घेणं देणं नाही. आमच्यावर जी परिस्थिती आली आहे ना ती का आली ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. सगळं मंत्रिमंडळ जरी बरखास्त केलं तरी माझ्या भावाला ज्यांनी मारलंय त्यांना गोळ्या घालून मारलं तर आम्ही त्यांच्यावर बोलू, नाही तर अजिबात बोलणार नाहीत. कशासाठी बोलू, कोणत्या कामासाठी बोलूत आम्ही? आमचा भाऊ परत येणार आहे. न्यायासाठी आतापर्यंत एवढ्या दिवस 1.5-2 महिन्यामध्ये सगळा राजकीय दबाव इथं आला, खोटे गुन्हे करायचा प्रयत्न केला, आंदोलनं केले, त्यावेळेस त्यांना सुधारलं नाही का? आज आम्ही मरण्याच्या दारात आहेत तर त्यावेळेस तुम्ही करता का ह्या गोष्टी? मग ह्याचा अर्थ असा होता का की ह्यांनी सगळं झाकून टाकायचं आणि आज वेळ उजळू द्यायची? ह्यांना माहित होते ना फोटो सगळे, ह्यांना माहित होतं ना सगळं कोणी केलंय. मग गपची बसायचं कारण काय? आम्ही अडवलं होतं का? आम्ही हात बांधले होते का तुमचे? मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मग तर चांगलं आभार, मी तर मुख्यमंत्र्यांचे मनापासून खरंच आभार मानणार. आणि अजितदादाच्या सुद्धा याला लाथ मारून बाहेर काढलं. आणि आता कौतुक करायचं आहे आम्हाला तुमच्या दोघांचं पण, फडणवीस साहेबाचं पण आणि अजितदादाचं पण. तुमचं स्वागत पण करायचं आहे. 302 मध्ये घाला. मी वाट बघतो त्याने तुमचे स्वागत करण्याचे शब्द आमच्याकडं राखीव ठेवलेत आम्ही. आणि कौतुकाचे 302 मध्ये हिऊ येतोय. काही मधल्या पट्ट्यात तो वाचला. हो, मधी सरकार पक्षाचे काही प्रतिनिधी थोडंसं हे करायला गेले, थोडीशी बडेजावपणा. त्यावेळेस थोडेसे चार्जशीट आणखी 2 महिन्यांनी दाखल व्हायचं तर ते तातडीनं होण्यात आलं. आणि ते थोडीशी प्रक्रिया इतक्या नराधमांची लागली. ही टोळी म्हणजे ना ही एक प्रकारची खूप मोठी घाणेरडी पायदाशी आहे. ही औरंग्याची पैदास असल्याचे याच्याही पलीकडे जर कोणी असेल एखादा तर त्या पैदाशीपेक्षा बेकार आहे. हे धान्याने ही सगळे इंग्रजाची पैदास असल्यासारखा हे टोळीचे वर्तणूक होती, इतकी नीच. त्यांनी तरी त्यावेळेस इतकी क्रूरपणानं एखाद्याला शिक्षा दिली नसते. इंग्रजांनी बी त्या औरंग्याने सुद्धा, ही औरंग्या इंग्रजीची पैदास आहे थोडक्यात. मुख्यमंत्री जे गृहमंत्री पडेल त्यांना माहिती नव्हतं, सीआयडीने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत, असे सगळे फोटो आहेत, सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा.